11वी साठी एका चांगल्या YouTube चॅनलच्या शोधात तुम्ही आहात ना, मग तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. मी तुम्हाला सांगतो, की बरीचशी मुलं 11वीत रिलॅक्स राहतात. म्हणतो ना आपण रिलॅक्स राहायचं वर्ष आहे. बरेच जण म्हणतात बरं का, की 10वीत खूप कष्ट घेतलंय, 11वीत थोडासा रिलॅक्स होणार आहे, 12वीत जोरात अभ्यास करायचा आहे की. पण हे अगोदर ठीक होतं, आता नाही. का? तुमच्या 11 सीईटीचं जेवढं वेटेज आहे त्यातलं 20% मार्कांमध्ये बरं का. हे जे वेटेज आहे ते 11 स्टँडर्डला आहे. अरे जेई नीटची जी तयारी करत असाल तर 100% आहे. पण मुद्दा असा आहे की 20% मार्कांमध्ये वेटेज आहे बरं का, लक्षात घ्या. मार्कांमध्ये सिलेबस ऑलमोस्ट निम्मा आहे. म्हणजे फिजिक्सचे 10 टॉपिक आहेत, त्यात 10च प्रश्न येणार आहेत. केमिस्ट्रीचे पण तेवढेच टॉपिक आहेत, मॅथ्सचे पण तेवढेच टॉपिक आहेत. म्हणजे 30 टॉपिक आहेत, लक्षात घ्या. पण प्रश्न खूप एका टॉपिकवर एक प्रश्न. आणि अशा वेळेस जर आपण 11th परफेक्ट केलं तर बरं थांबा एक मिनिट, सुरुवात तर करायची आहे, पण कॉलेजमध्ये समजत नाहीये, स्पीड जास्त होतंय. 10वीत कसं समजायचं 10वीत ओके, शाळेतच समजत होतं. क्लासमध्ये अजून रिव्हिजन व्हायची ओके. आणि 9वीत होतच की डायजेस्ट तेही जमत होतं. आता 9वीत वापरा, कुठल्या नोट्स वापरा, लवकर कळतच नाहीये. थोडं टफ वाटायला लागलंय. बिलकुल घाबरू नका. मी काही गोष्टी एक्सप्लेन करतोय तिकडे नीट लक्ष द्या बरं का. पण थांबा, मी अगोदर सांगतोय. मी तुम्हाला सांगतोय ते एकदम शॉकिंग असणार आहे, लक्षात घ्या. पण हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर केलं पाहिजे. आपण लाईव्ह लेक्चरला सुरुवात करतोय. अगदी संध्याकाळी आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचे आहेत. ओके, संध्याकाळी म्हणूया आपण. आणि मॅथ्स असतील, फिजिक्स असतील, केमिस्ट्री असतील, आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचंय. मग तुमचं काम काय? जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर व्हायला पाहिजे. तुमच्या कॉलेजचे व्हॉट्सअप ग्रुप असतात किंवा तुमचे चांगले अभ्यासू मित्र आहेत, त्यांच्यावर आपलं चॅनल नक्की शेअर करा. मी आता शॉकिंगली जे सांगतोय ते नीट लक्ष द्या. 2026 मी काही प्रश्न फक्त घेतलेत बरं का. 2026 चे प्रश्न बघा. आणि हे आपलं पुस्तकातलं एक्सरसाइज नंबर 1.4 आहे. हा प्रश्न ऍज इट इज इथं दिसतोय का बघा, मला सांगा. मी 2 मिनिटं थांबतोय. बघा तुम्ही व्यवस्थित आहे का जसंच्या तसा आहे की नाही, लक्षात घ्या. एकदम इझी क्वेश्चन आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय बघा, मी काय सांगतोय ते, की बघा माझा मोठा मुलगा माझा इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय त्यानं. त्यानं थर्ड इयरलाच गेट एक्झाम क्रॅक केली. बघा थर्ड इयरलाच गेटमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आला. आणि फायनल इयरला पण खूप चांगला स्कोर आलाय त्याचा गेटमध्ये. पण तो ना 8वीत असल्यापासूनच माझ्या इथं 11-12 चे क्लासेस घेतो. मुलांचे डाउट्स क्लिअर करतोय. आणि गेटला ना मी तुम्हाला सांगतो, या कॉम्प्लेक्स नंबर मधलाच प्रश्न होता. लिमिट कंटिन्युटी 11च्या पुस्तकातला प्रश्न होता. मग माझ्या मुलानं थर्ड इयर मध्येच का क्लिअर केलं? कारण त्याचं बेसिक पक्क होतं. आपलं चुकतं काय माहितीये का? 8वीतून 9वीत गेला 8वी विसरून. 9वीतून 10वी, 9वीचं काय आठवत नाही. 10वीतून 11वीत येताना 10वीचं थोडंफार आठवतंय, पण 9वीतलं काहीच आठवत नाही. ही चुकलो आपण आतापर्यंत. तेव्हा माझ्यावर तुम्ही अभ्यास करणार आहे ना, हे आहे डी मोरिस थेरम. जरा प्रोनाउन्सिएशन कठीण आहे. आहे इंजिनिअरिंगला. हे इंजिनिअरिंगला ऍज इट इज आहे. म्हणलं गेट सारख्या एक्झाम मध्ये पण असणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? आलं का लक्षात? बर, मेन मुद्दा काय, की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवायला. पण थांबा ना, पुस्तक काढा तुमचं. पेज नंबर 22 काढा. कॉम्प्लेक्स नंबर पहिलाच टॉपिक आहे, लक्षात घ्या. आणि हे न्यूमेरिकल आणि हे न्यूमेरिकल जरा बघा बघू, जरा बघा. तेच आहे. आणि सांगतो, हे आणि हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. म्हणजे एक ओमेगाची व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, की याचा क्यूबची व्हॅल्यू 1 असते. मग याच्या क्यूबची व्हॅल्यू 1 असते. रेस टू 18 आहे, म्हणजे रेस टू 6 करून टाका. हा जो क्यूब आहे, याचा क्यूब केला तर त्याची व्हॅल्यू 1 येते. करून बघा. कुठला फॉर्म्युला वापरायचा? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. 8वीला होतं एक्सपान्शन. अरे पण गरज नाही ना, रेस टू 6 करूया. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती रे? 1 ना. कॉम्प्लेक्स क्यूब. मी हेच लाईव्ह मध्ये घेणार आहे संध्याकाळी, डिटेल, हळू, व्यवस्थित. संध्याकाळी जास्तीत जास्त मुलं मला दिसली पाहिजेत लाईव्ह सेशनला, लक्षात घ्या. ओके, पण थांबा ना. आता हा व्हिडिओ कधी रेग्युलर बघत असेल कोण? मी तयार करतोय 17 ऑगस्ट या दिवशी. ओके, मी हा व्हिडिओ तयार करतोय सोमवार आहे, लक्षात घ्या. ओके, सोमवार. आता तुम्ही यानंतर व्हिडिओ बघत असला ना, कधीही बघा. लाईव्ह सेशन मध्ये जावा आपल्या आणि तिथं कॉम्प्लेक्स नंबरला स्टार्ट करा 11 स्टँडर्ड. चला, याची व्हॅल्यू 1 आहे. 1 रेस टू काही असू दे 1 येणार आहे. 1 रेस टू काही असू दे 1 येणार आहे. आन्सर 2 आलं की नाही? मग मला सांगा ना, तोंडी बघून उत्तर आहे की नाही सांगा बघू. पण थांबा की, जर मी टेक्स्टबुक परफेक्ट केलं तर मला सीईटी जमेल का? याचं उत्तर तुमच्याकडनं पाहिजे. जर मी पुस्तकातले सगळे प्रश्न सोडवले तर मला सीईटी जमेल का? अरे जमेल का नाही जमणार? आणि ट्रिक न जमेल. त्यासाठी
त्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा, लक्षात घ्या. एकदम साध्या, सोप्या, सिंपल भाषेत मला शिकवायचं आहे. अरे, हे काय आहे? सोडवायचा प्रयत्न करूया, लक्षात घ्या. बघा मी काय म्हणतोय, हे एक इक्वेशन आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, की मी असं अभिमानानं सांगितलं माझ्या मुलाबद्दल बरं का. ओके, अभिमानानं. कुठली गोष्ट, की त्याला बेसिक पक्क आहे. त्याचं बेसिक पक्क आहे. ओके, हां, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते. असलं काय 10वीतलं आठवतंय का रे तुम्हाला? की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथड आठवते का? मग फॉर्म्युला मेथड नुसार याचं रूट जर काढायचं असेल, एक्सची व्हॅल्यू रूट काढायचं असेल, तर मला काय घ्यावं लागेल रे मला? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस ए सी अपॉन 2a. चला हे बघा, ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू पण 1च आहे लकीली. मग मायनस बी म्हणजे मायनस 1 येणार प्लस मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 4 इंटू 1 1 मायनस 4 येणार 1 इंटू 1 लक्षात घ्या. मग मायनस 3 आला इथं डिवाइड बाय 2 आलं. मग मायनस प्लस मायनस बघा नीट लक्ष द्या. धड्याचं नाव काय? कॉम्प्लेक्स नंबर सांगतो. निगेटिव्हचं स्क्वेअर रूट निघत नाही. ऍक्च्युली ते असं असतं, रूट 3 आणि रूट मायनस 1 वेगळं होणार आणि हाच तुमचा आयोटा असतो किंवा त्याला मी आय म्हणणार आहे बरं का. आयोटा म्हणतात, मी आय म्हणणार आहे, लक्षात घ्या. आयोटा स्क्वेअरच्या ऐवजी आय स्क्वेअर बरं पडतं ना म्हणायला. बघा ना, म्हणजे इथं आलं की तसंच, म्हणजे इथं व्हॅल्यू 1 आहे प्लस मायनस रूट 3 आय अपॉन 2. अरे हेच तर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. नीट बघा, मायनस 1 आहे का मायनस मायनस प्लस एकदा मायनस घेऊन, म्हणजे मला इथं जे अल्फाची ज्या व्हॅल्यूज आहेत ते मला व्यवस्थित मिळालेल्या आहेत. अल्फा म्हणजे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच आहे, ओमेगाच आहे आणि त्या ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते. एवढं कळालं. मग आता मी इथं काय करणार आहे माहिती सांगतो. ही जे 2026 आहे ना, त्याला 3 ने डिवाइड करणार करणार मग अशा 18 होतं रे. 3च्या पाड्यातला नंबर होता ना, 3 संग 18 पटकन केलं आपण. आता नंबर मोठा आहे. मग 3 संग इथं 18 येणार, 3 सत्ते 21 येणार, 3 पाची 15, पण रिमाइंडर 1 येतोय. याचा अर्थ याची व्हॅल्यू फक्त ओमेगा येणार. हो य कसं काय सांगतो. ओमेगा क्यूब रेस टू 675 ची व्हॅल्यू 1 येणार आहे. ओके, आणि एक ओमेगा शिल्लक राहिलाय, तो मी इथं घेतला आणि तो पण ओमेगा. मग चला ओमेगा ओमेगा 2 ओमेगा नाही. अल्फा आणि बीटा आहेत त्या, लक्षात घ्या. दोन वेगळे रूट आहेत. मग अल्फाची व्हॅल्यू सांगतो -1 प्लस रूट 3 आय अपॉन 2. बीटाची व्हॅल्यू -1 मायनस रूट 3 अपॉन 2. चला दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. ऍडिशन करा. रूट 3 ला रूट 3 कॅन्सल होईल, -1 -1 -2 येईल आणि आन्सर -1 येणार आहे की जे करेक्ट आहे. सर नाही कळालं काय? हो नाही कळणार. फास्ट घेतोय मी. जस्ट मी तुम्हाला सांगायला लागलोय की ह्याच्या बाहेरचं काय येत नाही. कॉम्प्लेक्स क्यूब पुस्तकाच्या बाहेरचं काय येणार नाहीये. ही घ्या. अरे हे पण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच आहेत, लक्षात घ्या. पण ए चा स्क्वेअर केला तर बी मिळणार, म्हणजे याचा स्क्वेअर केला तर याची व्हॅल्यू मिळते आणि याचा स्क्वेअर केला तर याची व्हॅल्यू मिळते. करून बघितलंय आम्ही, करून बघितलंय. तुम्हाला करून दाखवू का? दाखवतो, लक्षात घ्या. चला ए चा स्क्वेअर करूया. म्हणजे रूट 3 आय -1 अपॉन 2 याचा काय करूया आपण? स्क्वेअर करूया. डिनॉमिनेटर मध्ये 4 येईल बाळानो. डिनॉमिनेटर मध्ये किती येईल? 4 येईल. अरे पण थांबा, हे तर मला डिटेल शिकवायचंय. मला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की पुस्तकातलंच येणार आहे. मग पुस्तकातलं फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे, आपण जर प्रत्येक गोष्टी परफेक्ट केल्या तर आपण इतरांच्या किती पुढे जाऊ सांगा बघू. बाकीची लोक करतच नाहीयेत. अरे 12वीच्या मुलाने अजून अभ्यास सुरुवात केली नाही. 12वीच्या मुलाने सुरू केलं नाही, तुम्ही तर 11वीत आहात. फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे की जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर. मला तुमचा रिस्पॉन्स पण चांगला मिळाला पाहिजे, लक्षात घ्या. आणि चॅनल तर अगोदर सबस्क्राईब करा बरं का. चला याचा स्क्वेअर करूया. काय येईल रे सांगा बघू. 3i स्क्वेअर नाही का, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर -2 रूट 3i +1 आलं. ओके, ऐका ऐका व्यवस्थित. हे जे आहेत ना, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते. ओके, मग हे -3 आहेत आणि हे +1. -3 + 1 म्हणजे -2. -2 रूट 3 अपॉन 4. हे 2 कॉमन काढतात ना. 2 कॉमन काढा. काय उरलं? -1 मायनस रूट 3 आहे. 2 जे कॉमन काढलं त्याला 4 ला डिवाइड करा. 2 येईल आणि मिळालं का बीटाची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू. झालं की मग कॉम्प्लेक्स क्यूब रूटचे किती शॉर्टकट झाले आपले, भरपूर झाले की नाही. मग आता मला सांगा की आजच्या लाईव्ह सेशनला तुम्ही येणार. अरे युट्यूबवर आहे, तुम्हाला कुठे पैसे द्यायचे? फ्री आहे, फ्री लेक्चर्स आहेत, लक्षात घ्या. पण मला माहित आहे जास्तीत जास्त मुले ते जॉईन होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा व्हायचं आहे. लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत मुलांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.